जगप्रसिद्ध असलेला कोल्डप्ले बँड नवी मुंबईमध्ये आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला नेरूळ या ठिकाणच्या डी.वाय. पाटील स्टेडियम वरती सुरुवात होणार आहे। तुम्ही पाहता की समोरच हे डी.वाय. पाटील स्टेडियम आहे आणि या स्टेडियमच्या बाजूला आहे ते लागून या ठिकाणी मुंबई पुणे हा मेन हायवे आहे आणि याच कार्यक्रमाचा फटका आता तुम्ही पाहता या हायवेला बसताना दिसतोय। मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती वाहतूक कोंडी आता या मुंबई पुणे हायवे वरती झालेली आहे, साइन पनवेल हायवे वरती झालेली आहे। तुम्ही सध्या जो तुम्ही समोर पाहता ही जी वाहतूक कोंडी झालेली आहे ही पुण्याच्या दिशेवरून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवरती ही वाहतूक कोंडी दिसून येते। थोड्या वेळानंतर हा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, मात्र आता संध्याकाळपासून आहे ते या ठिकाणी ही वाहतूक कोंडी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। जवळपास सीबीडी पासून सांडपाड्यापर्यंत म्हणजे 5 ते 7 किलोमीटर पर्यंत आहे त्या या रांगा या हायवेला लागलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर स्टेडियम मध्ये हा कार्यक्रम होतोय। स्टेडियमची आसन क्षमता जर पाहिली तर जवळपास 65,000 आसन क्षमता आहे स्टेडियमची आहे। संपूर्णपणे ही तिकीट विक्री झालेली आहे। आज, उद्या आणि 21 तारखेला असे 3 दिवस हा कोल्डप्ले बँडचा हा कार्यक्रम होणार आहे आणि त्यामुळे त्याचा फटका कुठेतरी आता या ठिकाणी वाहतूक कोंडीला होताना दिसतोय। पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे, अनेक ठिकाणी मैदानं आणि मोकळ्या जागा आहेत त्या पार्किंगसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत, मात्र त्यानंतरही या ठिकाणी काही लोक आहेत ती आपली खाजगी वाहनं जे आहेत त्यांनी या हायवे लगत लावली असल्यामुळे याचाही कुठेतरी परिणाम आहे वाहतूक कोंडीवरती होताना दिसतोय। त्यामुळे आपण पाहतो की आता ही संपूर्णपणे वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे। विनायक पडले, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।